हॅलो भैया गायकवाड बोलतोय। दीदी गायकवाड बोलते। हॅलो भैया गायकवाड बोलतोय। भैया गायकवाड बोलतोय। असं भैया गायकवाड सोडून अनेक जण बोलायला लागलेत। हा ट्रोल होणारा भैया गायकवाड नेमके आहे तरी कोण? भैया गायकवाड बोलतो तर किंग मेकर खूप अध्यक्ष एवढा नाही मी येतो तिथं आता हो नाही तर मी येतो तिथं मग भैया गायकवाडचं मोबाईल स्पीकरवरती ठेवणं, अगदी तोरत फोन वगैरे करून आपली ओळख देणं, त्याच्यानंतर समोरच्याला आदराने धमकी देत ते काम पूर्ण करण्यास सांगणं, यावरून नेटकरांनी त्याची जाम खिल्ली उडवायला सुरुवात केली। देहयष्टीनं अगदी सामान्य असलेला हा युवक स्पीकरवरती फोन ठेवून एखाद्या समाजसेवकाप्रमाणे रुबाबात समोरच्याला आपलं नाव वगैरे सांगतो। बरं काही महत्वाचं काम असेल तर आपणही समजू शकतो, कधी कधी तर हद्द होते यार। पण भैया गायकवाड एखाद्या शिक्षकाला फोन करून अमक्या तमक्याला नापास का केलं म्हणून जाब विचारतो। सर कुठं आहे? दादा ऐका ना, आज तो मुलगा नापास झालेला आहे का कारणामुळे नापास झालाय? उद्याच त्याला पास करून टाका, नाहीतर मग मला तिथे यावं लागेल, असं धमकीवजा इशाराही देतो। तुम्ही त्याला नापास का केलं? पण उद्याच्या उद्या ते मुलाचा लगेच रिपोर्ट भेटला पाहिजे ना, उद्याच्या उद्या त्याला पास। त्याचे फोन कॉल्स किती खरे आहेत किती खोटे आहेत याबाबत सांगता येत नाही, मात्र हा तरुण राज्यभरात मीम्सचा विषय झालाय। त्याच्यावर अनेक मीम्स येतात, त्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तर ट्रोलर्सचा पाऊस पडताना दिसतोय। भैया गायकवाडच्या समाजसेवी व्हिडिओचा सध्या चांगलाच बोलवाला। कधी आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या मागवतो, माळेगावला अग्निशमन पाठवा ना अर्जंट। कधी डॉक्टरांना कॉल करून रुग्णाचा इलाज करायला सांगतो। हो म्हणलं त्या दिवशी ते दवाखान्यात पेशंट आलेलं होतं, होईल ना लवकर? नसेल होत तर मग मला दवाखान्यात द्यायला दादा। कधी विद्यार्थी नापास का झाला असं म्हणत शिक्षकांना जाब विचारतो। सध्या भैया गायकवाडचे इंस्टाग्रामवरती झपाट्याने फॉलोअर्स वाढत आहेत आणि आजच्या घडीला त्याला 20,000हून अधिक लोक फॉलो करतात आणि हा आकडा अजूनही वाढत चाललाय। अनेक जण त्याला ट्रोलही करताना दिसतात, त्याच्या व्हिडिओ खाली कमेंट करत अनेक जण त्याचा समाचार घेत आहेत। त्याच्या व्हिडिओवर लोक काय म्हणतात ती आपण बघायला पाहिजे। भैया गायकवाडच्या व्हिडिओ खाली कमेंट करताना एक युजर त्याला हॉटेलचं बाकी असलेला 880 रुपये बिल भरून टाक म्हणून सांगतोय। एक जण तर चक्क हा माझ्या गावचा आहे याच्याकडून मी माफी मागतो अशी कमेंट करतो। एका आयडी वरून तर कमेंट वाचायला येणाऱ्यांचं हार्दिक स्वागत अशी कमेंट केली जाते। एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून असा देखील सवाल कमेंटमध्ये केला जातो। काही जण कमेंटमध्ये शिवी हास्याने दिसतात। भैया गायकवाडने त्याच्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केला, यात द किंग मेकर ग्रुपचा संस्थापक शुभम गायकवाड एका व्यक्तीला फोन करतो आणि भैया गायकवाडला कमेंटमध्ये शिव्या का देतो असं म्हणत जाब विचारतो। शुभम नागवड बोलतोय, तुम्ही त्या भैया भाऊला आमच्या तुम्ही शिव्या देताय कमेंटवर, मला तुम्हाला विचारत होतं की तिने तुम्हाला शिव्या वगैरे दिल्या का? कमेंट ठेव, त्याला मम्मी पप्पा नाहीये। यात त्याच्या व्हिडिओचा किंवा किंग मेकर ग्रुपचा तुम्हाला काही त्रास आहे का असंही विचारतोय। तो भैया गायकवाडला आई वडील नसल्याचंही सांगतोय। समोरचा देखील चूक कबूल करताना दिसतोय। पण यात मुद्दा असा आहे की भैया गायकवाड किंवा शुभम गायकवाड फोन करत असलेले लोक हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचेच मित्र असू शकतात आणि इंस्टाग्रामवरती फेमस होण्यासाठी हा पराक्रम केला जात असल्याचं वाटू शकतं। खरं आहे की नाही? आता हा भैया गायकवाड नेमका कुठला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच्या व्हिडिओतून आणि त्याच्या इंस्टाग्राम आयडी वरून हा येवला तालुक्यामध्ये धामोडा गावचा असल्याचं दिसतंय। त्याच्या व्हिडिओत सांगत असल्याप्रमाणे तो द किंग मेकर ग्रुपचा येवला तालुक्याचा अध्यक्ष आहे। तसंच भैया गायकवाड हे त्याचं टोपण नाव असून त्याचं खरं नाव हे गोरख गायकवाड असं आहे। सध्या रील्सची चलती आहे, या रील्सच्या माध्यमातून अनेकदा दर्जेदार कमेंट्स पाहायला मिळतात, कॉन्टेंट्स पाहायला मिळतात, मात्र काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी होताना दिसते। वरवर या रील्सला समाजसेवेची किनार असली तरी त्यातला तुकडटपणा हा लपून राहत नाही। सुरुवातीला रील्समधून येणाऱ्या भाईगिरीचं नंतर टोळांमध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता असते। अनेक तरुण या नवीन उगवलेल्या भाईंच्या नादी लागण्याची शक्यता असते आणि गुन्हेगारी मार्गाकडे वळण्याची सुद्धा शक्यता असते। खरं आहे की नाही? त्यामुळे पालकांनी वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सोशल मीडियावरती वावरू नका, रील्स बनवू नका असं आम्ही अजिबात म्हणत नाही, मात्र तुम्ही क्रिएट करत असलेला कॉन्टेंट हा इतरांना प्रेरणादायी आहे का, की लोकांना हा किळसवाणा वाटणार आहे याचा विचार व्हायला हवा। काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि खरं की नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा।